राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात अनेक घडामोडी घडल्या. राज्यात दोन मोठे पक्ष फुटले, त्याचबरोबर राजकीय समीकरणं बदलली आणि मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर काही महिन्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती आमने-सामने आले होते. त्यात महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत गणित थोडं वेगळं झालं. राज्याच्या सरकारमध्ये एकत्रित असलेले पक्ष वेगवेगळे एकमेकांच्या विरोधात उभे टाकले. या दरम्यान पक्षफुटीने वेगळे झालेले राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्रित आले आणि स्थानिक पातळीवर निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकमेकात विलीन होणार अशा चर्चा सुरू झाल्या. कालांतरानं अजित पवार आणि शरद पवार यांच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये एकत्रित बैठकाही पार पडल्या. त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा, बैठका झाल्याचे दावे नेत्यांकडून करण्यात आले. सातत्याने होत असलेल्या या चर्चा आणि बैठका पाहता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी आशा दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती. पण त्याच वेळी एक दुःखद बातमी समोर आली. महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत असताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अजितदादांच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात विलिनीकरण आणि एकत्रित येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. याबाबत अनेक जण सातत्याने दावे करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणारा एक लेख लिहिला आहे. खरं तर या लेखात अजितदादांना श्रद्धांजली दिली असून पक्षाची फूट, विलिनीकरण, दादांचे प्रयत्न याबाबत सखोल भाष्य केले आहे. तर जाणून घेऊया शशिकांत शिंदेच्या लेखात नेमकं काय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुखपत्रात अध्यक्षीय लेख लिहिला आहे. या लेखाला भावपूर्ण निरोप अजितदादांना असं नाव देण्यात आलंय. आता जाणून घेऊया शशिकांत शिंदे यांनी लेखात काय म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यभर मोठा विस्तार करण्यात व पक्षाला खंबीर नेतृत्व देण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा होता. त्यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. दादांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, दुःखी झाला. राज्याच्या विकासाचा ध्यास असणारा नेता गेला अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजकारणाचे आणि सामाजिक कार्याचे धडे घेतलेल्या अजितदादांच्या अकाली निधनामुळे पवार कुटुंबियांचे तर प्रचंड नुकसान झालेच, पण महाराष्ट्राचेही कधीही भरून न येणारे अशा प्रकारचे नुकसान झाले. त्यामुळे 29 जानेवारीला अंत्यविधीच्या वेळी दादांच्या पार्थिवाला निरोप देताना सगळा महाराष्ट्र किती बोक्साबोक्षी रडला हे आपण सर्वांनी पाहिलं. निरोप घेताना, देताना आणि सांगताना नव्या भावार्थाची नाती निर्माण होतात याचाही अनुभव प्रत्येक माणसाला यावेळी आला. अशा प्रसंगात म्हणजे निरोपात दुःखाची घरटी उंचावर असतात, ती दिसतातच असे नाही. निरोपातला सांगावा भावनांना शिळ घालणारा होता. माणसाने माणसाला आदर देणं म्हणजे निरोप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अजितदादांचा भक्कम आधार होता. आपले अडलेले, रखडलेले आणि संकटात सापडलेले काम अजितदादाच पूर्ण करून देऊ शकतात असा विश्वास व खात्री असल्यामुळे पहाटेपासूनच लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अजितदादांना भेटायला येत असत. लोकांची गाऱ्हाणी ऐकून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दादा आवर्जून सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 11 ते 12 पर्यंत पक्षाच्या कार्यालयात दरबार भरवित असत. तेव्हा माणसांची जी गर्दी उसळे ती पाहण्यासारखी होती. त्या गर्दीला आपुलकीची, प्रेमाची, विश्वासाची, तळमळीची झालर व ऊब होती. त्यामुळे माणसे कितीही तास लागले तरी रांगेत उभे राहत होती. असा भरलेला दरबार पुन्हा पाहायला मिळेल असे खात्रीने सांगता येत नाही. अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या व खोट्यानाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता. याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचाराने दादा मागील 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण करायचे असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते. महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीत
त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली आणि स्वतः हेरीने प्रचाराची आघाडी सांभाळत. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण करण्याचा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता. विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय साहेबांसह सर्व नेत्यांनी केला होता. कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा व अपेक्षा होती, त्यासाठी ते आग्रही होते. पण मध्येच काळाने झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचे स्वप्न अपुरे राहिले. आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची. त्यासाठी प्रत्येकाने आपलं मन मोठं करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवे. राष्ट्रवादीचे विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूतीने उभा करणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरली. अशा प्रकारचा लेख लिहित भावपूर्ण निरोप अजितदादांना देत शशिकांत शिंदे यांनी या लेखातून अनेक गोष्टी उलगडल्या. त्याच्यामध्ये 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करण्याचा निर्णय हा पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता, हा मोठा दावा या लेखातून शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे. त्यामुळं याला एक प्रकारे अजित पवार यांचं स्वप्न होतं असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळं आता अजित पवारांचं जर हे स्वप्न असेल तर राष्ट्रवादीचे दोन्ही नेते मंडळी एकत्र येऊन विलिनीकरणाबाबत नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा.